सारिकाच्या संगे हा बडा खेळ शिरा घ्यायला हा झाली कसली सारिकाच्या संगे आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाला कविताच्या संगे राजू बिघडाला या कविताच्या संगे राजू बिघडला या कविताच्या संगे राजू बिघडला आम्ही बिघडलो तुम्ही आम्ही बिघडलो आम्ही बिघडलो आम्ही बिघडलो आम्ही बिघडलो आम्ही बिघडलो आम्ही काय संगे कुणीतरी या राधिकाच्या संग शिवाय देऊ नको राधिकाच्या शिवाय देऊ नको का राधिका राधिकाच्या संगे कुणी बिघडला आम्ही बिघडलो आम्ही बिघडलो आम्ही बिघडलो आम्ही बिघडलो आम्ही बिघडलो सो मित्रांनो, ही सगळी मजा मस्ती धमाल करताना स्वतःच्या आतली एनर्जी बाहेर काढताना चंडीगड कधी आलं आम्हाला खरंच काही कळलं नाही. सो वेलकम टू चंडीगड. सो फायनली चंडीगडमध्ये पाऊल ठेवलं तू? चंडीगडला कधी आलीस का याच्या आधी? नाही ना. दिल्लीपर्यंत. हां, दिल्लीपर्यंत. आम्ही तर दिल्लीला पण आलेलो नाही, पहिल्यांदाच आलो चंडीगडला. तर ही 6 सीट टेम्पो केलेली आहे, छोटीशी 26 सीटर. आणि या बॅगा आता आम्हाला खाली ठेवायला सांगितलं, जे आता वरती टॉपवरती बांधल्या जातील आणि मग आमचा प्रवास जो आहे तो मनालीच्या दिशेने सुरू होईल. तर मित्रांनो, आता आमची गाडी रस्त्यात पडली आहे बंद आणि त्यामुळे सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे आता पुढे कसं जायचं. त्यामुळे सध्या आम्ही इथे थोडंसं चिल मारतोय. ओके, सो दे यू गो. तर मित्रांनो, फायनली आता घड्याळात वाजलेले आहेत 10:50 आणि आम्ही इथे सुंदरनगरमधील हॉटेल रूपमध्ये आलेलो आहोत, जिथे आमचं संध्याकाळचं रात्रीचं जेवणाचं नियोजन केलेलं आहे. ओके, सो आता जास्त प्रस्तावना न करता थेट आपण जरा जेवणाकडे बोलूया. तर मित्रांनो, इथे मला सांगायला आवडेल की मगाशी आम्हाला बसमध्ये प्रकाश सरांनी ब्रीफ करताना सांगितलं की इथे खास
हॉटेल ग्रुपमध्ये आपण संध्याकाळचं जे जेवण घेणार आहोत त्याच्यामध्ये खास हिमाचल प्रदेशाचं जे विशेष डिश आहे ज्याला ते लोक धाम म्हणतात ते आहे, ज्याच्यामध्ये शेपूवडी, बदाणा आणि इतर राईस वगैरे बरंच काही काय आहे. तर खूप उत्सुकता त्यांनी अशी वाढवून ठेवलेली आहे. त्यामुळे जो काही क्षीण होता आमच्या मनामध्ये संध्याकाळच्या प्रवासाचा तो संपूर्ण निघालेला आहे. आणि आता इथे तुम्ही बघू शकता प्लेट्स अशा सर्व केलेल्या आहेत आणि त्यामुळे भूक खूप चाळवलेली आहे. आणि थोड्याच वेळात आता ते लोक सर्व करतील आणि सर्व केल्यानंतर मात्र आपण बघूयात नेमकं ते कसं आहे. मी चव घेऊन तुम्हाला नक्की सांगेन. तू मला एक सांग, भदाणा कधी खाल्लायचं? भदाणा नाही, मी हे पहिल्यांदा ऐकते. काय असतं काय नाही. मी आणि शेपूवडी खाल्लीस कधी? नाही, कधीच नाही. तू शेपूवडी नाही खाल्लीस अजून? नाही, ती आपल्या शेपूची वडी असते का? काय काळजी करू नको, मी असं बोलतोय पण मी पण नाही खाल्ली आणि शेपूच्या भाजीची याचा काही संबंध नाही असं प्रकाश सरांनी सांगितलं. अच्छा. नाही. येस, छान, मस्त, बट नॉट दॅट मस्त. हा मग हा काय झालं प्रॉब्लेम काय झाला? नाही म्हणजे इकडचे पदार्थ ऑफकोर्स त्यांच्या लेवलला छान असतील, पण मला तितकेसे आवडले नाही. खरं नाही, तुला चांगले का म्हणते माहितीये का मित्रांनो, कारण मलाही प्रचंड भूक लागलेली आणि अरे आम्हाला तर तिखट झणझणीत काहीतरी खायचं होतं. हा ऍक्च्युली आणि पदरी पडलं गोड गोड एकदम. म्हणजे महाप्रसाद वगैरे खाल्ल्यासारखं वाटलं. पण ठीक आहे, वी रिअली अप्रिशिएट द लोकल फूड. हा, लोकल फूड वेळेला मात्र खूप खरंच तिखट खायची एक्झॅक्टली. हरकत नाही. आता पुढे 180 किलोमीटरचा प्रवास तय करू. पण हा तो जो बादाणा जी ज्यांची स्वीट डिश आहे ती डेफिनेटली ट्राय करायला हरकत नाही. तू केली नाही? अच्छा, केली ना मी सांगते की करायला छान असतं. खा. येस येस, नक्की ट्राय करा. येस, नक्की ट्राय करा. ऍक्च्युली वन्स इन अ लाईफ तरी नक्की करा. येस. Welcome to Hotel Snow Valley at Manali. पण पुढील भागात. Thank you so much for watching. Don't forget to subscribe my YouTube channel. See you in the next one. Bye for now.